तर नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. तर मी निघाले होते श्री खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला, जे आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सावंगी कोल्हाण कृष्णपरवाडी परिसरात. श्री खाटूश्याम महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर मोठ्या जागेत पसरलेले असून येथे बाबांचे भव्य दरबार आणि राधाकृष्ण मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. हारे का सहारा बाबा श्याम हमारा असे म्हणत या क्षेत्रामध्ये भाविकांची दर्शनासाठी सतत गर्दी असते. मंदिराकडे जाणारे रस्ते सुविधांच्या विकासाचे काम सुरू असते. श्री खाटूश्याम हे भारतातील राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे, जिथे बाबा श्यामचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. मूळचे महाभारतातील बर्बरीक असलेले भगवान खाटूश्याम यांच्या सर्वोच्च आत्मगाथांच्या आणि अढळ भक्तीच्या कृत्यासाठी पूजनीय आहे. कुरुक्षेत्र युद्धापूर्वी श्रीकृष्णाला आपले शीश अर्पण करून ते नम्रता आणि करुणेचे प्रतीक ठरले. घटोत्कचाचा पुत्र आणि पांडव भीमाचा नातू असलेल्या बर्बरीकला कलियुगात भगवान कृष्णाचा आशीर्वाद लाभला आहे असे मानून खाटूश्याम म्हणून पूजले जाते. परंपरेनुसार भगवान कृष्णाने बर्बरीकला असा वर दिला की या युगात त्याची पूजा श्याम या नावाने केली जाईल. भगवान खाटूश्याम यांची पूजा केल्याने जीवनात समृद्धी, धन आणि विपुलता येते असा विश्वास आहे. भक्त अनेकदा आर्थिक स्थैर्य, व्यवसायातील यश आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांची प्रार्थना करतात. भगवान खाटूश्याम यांचा आशीर्वाद जीवनाच्या प्रवासातील अडथळे दूर करण्यास आणि प्रगतीसाठी एक स्पष्ट मार्ग दाखवण्यास मदत करतो. खाटूश्याम हे भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरीक असल्याने आख्यायिकेनुसार बर्बरीक एक शक्तिशाली योद्धा होते, ज्यांच्याकडे कुरुक्षेत्र युद्धाचा निकाल ठरवण्यासाठी सक्षम असलेले 3 दिव्य बाण होते. खाटूश्याम बाबा बर्बरीक यांना 3 बाणधारी असे म्हणतात, कारण त्यांनी भगवान शिवासमोर कठीण तपस्या करून 3 अमोघ आणि दिव्य बाण मिळवले होते. या 3 बाणामध्ये संपूर्ण ब्रह्मांड एका क्षणात नष्ट करण्याची ताकद होती. या 3 बाणांच्या सामर्थ्यामुळे ते संपूर्ण युद्ध काही मिनिटात संपवू शकत होते. त्यांच्या या अद्वितीय शक्तीमुळे त्यांना 3 बाणधारी म्हणून ओळखले जाते. आता बर्बरीक यांना श्रीकृष्णांनी शीशदान का मागितले होते ते आपण जाणून घेऊ. तर बर्बरीक यांनी युद्धातील कमकुवत म्हणजे हारणाऱ्या बाजूने लढण्याची प्रतिक्रिया दिली होती. कौरव हरू लागताच ते कौरवाच्या बाजूने लढले असते आणि पांडव हरू लागल्यास पांडवाच्या बाजूने लढले असते. यामुळे युद्ध कधीच संपले नसते आणि दोन्ही बाजूंना संपूर्ण सैन्य नष्ट झाले असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि बर्बरीक यांच्याकडे शीश दान मागितले. बर्बरीक यांनी क्षणाचा विलंब न करता आपले शीश कापून श्रीकृष्णाला दान केले. बर्बरीक यांनी श्रीकृष्णाला संपूर्ण युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे श्रीकृष्णाने त्यांचे शीश एका उंच टेकडीवर ठेवले, जिथून त्यांनी संपूर्ण महाभारत युद्ध पाहिले. श्रीकृष्णांनी बर्बरीक यांच्या या महान बलिदानावर प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की कलियुगात लोक त्यांना श्रीकृष्णाच्या म्हणजेच श्याम या नावाने ओळखतील आणि त्यांची पूजा करतील. आज ते ठिकाण खाटूश्याम म्हणून प्रसिद्ध आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ येतील.